हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जान्हवीनं राजवीरची बोट धरत आरशात स्वतःकडे पाहिलं आणि पुन्हा त्याच्याकडे पाहत चिडून म्हणाली, हे काय बोलता तुम्ही? काहीही अर्थ काढता येईल असं बोलता? राजवीरही चिडून दात खात म्हणाला, अरे, तुमच्यासोबत असताना माझ्या सगळ्या गोष्टी बंद पडतात, नाहीतर आधी सगळं व्यवस्थित चालू होतं. दोघेही एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात करतात. रागाने जान्हवी दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहते. राजवीरला खूप उकाडा होत असल्याने त्याने कोट काढला. हळूहळू शर्टचे बटनही उघडू लागला. हे काय करताय तुम्ही? त्याला बटन उघडताना पाहून जान्हवी ओरडली. काय केलं मी? राजवीर निर्विकारपणे विचारतो. जान्हवी त्याचा शर्टकडे इशारा करत म्हणते, हे म्हणजे काय? दोनच तर बटणं उघडलीत, गरमी होते मला. राजवीर शांतपणे म्हणतो, बेशरम. जान्हवी तोंड दुसरीकडे वळवून पुटपुटते, काही म्हणालात का? तिचं पुटपुटणं पाहून राजवीर विचारतो, नाही. ते तोंड दुसरीकडेच ठेवून उत्तर देते. तेवढ्यात मिस्टर मेहता लिफ्ट तपासत असताना ऑफिसमध्ये कळतं की लिफ्ट खराब झाला आहे आणि त्यात राजवीर अडकला आहे. हे ऐकताच मिस एना हादरून जाते. तो कधी लिफ्टमध्ये गेला? मला कसं कळलं नाही? आणि त्यात ती जान्हवीही आहे. त्या मुलीचं नशीबच काहीतरी वेगळं आहे. त्याच्यासोबत लिफ्टमध्ये अडकण्यापेक्षा मीच अडकले असते तर बरं झालं असतं. तो माझ्यापासून दूरही गेला नसता. हे काय चाललंय? परत तीच मुलगी पुढे. नाही, हे चालणार नाही. काहीतरी करायला हवं. एना मनातच संतापाने पुटपुटत राहते. मेहतांनी राजवीरला फोन करून सांगितलं की लिफ्ट दुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल. आत लिफ्टमध्ये दोघेही बसले होते. जान्हवी भिंतीला मान टेकून बसली होती आणि राजवीर तिच्याकडे चोरूनच बघत होता. जान्हवीचा चेहरा पाहूनच कळत होतं की ती कधीही रडू शकते. बरं झालं मी तुमच्यासोबत आहे. मी जान्हवी, नाहीतर तुमचं काय झालं असतं कोण जाणे, राजवीर मऊ आवाजात म्हणाला. आणि त्यानंतर यापेक्षा मी एकटीच अडकलो असते तर बरं झालं असतं. तुमच्यासोबत अडकण्यापेक्षा तेही खूप चांगलं, जान्हवीने पूर्ण ॲटिट्यूडमध्ये उत्तर दिलं. राजवीरचा राग वाढला. त्याने दोन्ही मुठी आवळून घेतल्या आणि त्यानंतर खूप उकाडा होत असल्याने त्याने शर्टही काढून बाजूला ठेवला. आतील बनियन मात्र घातली होती. जान्हवीने हे पाहताच तिचे डोळे आणि तोंड दोन्हीही विस्फारलं. ती काही बोलणार तोवर अचानक पुन्हा जोराचा धक्का बसला. लिफ्ट हलू लागली. घाबरून जान्हवी धावतच आली आणि राजवीरला घट्ट धरून त्याच्या अगदी जवळ बसली. जी काही वेळापूर्वी त्याच्यापासून खूप लांब बसली होती ती आता त्याच्या हाताला बिलगून बसली होती. राजवीरने भुवया उंचावत तिच्या पकडीकडे पाहत विचारलं, हे काय आहे मी जान्हवी? जान्हवीने हात काढण्याचा प्रयत्न केला पण लिफ्ट पुन्हा पुन्हा हलू लागली. म्हणून तिने त्याला आणखी घट्ट धरून घेतलं. आता हे काय सांगाल का? राजवीरने चिडवत विचारलं. जान्हवी त्याच्या डोळ्यात डोळे घालून खूपच मऊ आवाजात म्हणाली, काय करू? मला खूप भीती वाटते आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. अच्छा, आत्ताच तर म्हणत होतात की एकटी असती तर बरं झालं असतं आणि आता माझाच फायदा घेताय. राजवीर मुद्दाम चिडवत म्हणाला, सॉरी, तसं काहीही नाही. मिंट. राजवीरने एक हात कानावर ठेवत खूपच निरागसपणे म्हटलं. त्या क्षणी ती खूपच गोड आणि मासूम दिसत होती. राजवीर फक्त हलकेसं स्मित करतो. राजवीरला हसताना पाहून जान्हवी बोलून जाते, स्माईल करता तेव्हा तुम्ही खूप छान दिसता. खरंच त्याचं हास्य खूप मोहक होतं, पण तो फार क्वचितच हसत असे. अगदी थोड्याच लोकांनी त्याला स्मित करताना पाहिलेलं होतं. जान्हवीचं वाक्य ऐकून राजवीर आश्चर्याने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहतो. त्याच्या अशा नजरेनं पाहताच जान्हवीला कळतं की ती पुन्हा थोडं जास्तच बोलली आहे.
नाही, माझा अर्थ असा नव्हता. म्हणजे हसू खूप छान आहे तुमचं, पण मग नेहमी अशी खडूससारखी शकल का करून ठेवता? हसू करण्याला कर लावत नाही कुठे. जान्हवी स्वतःला सावरत म्हणते, खडूस? खडूस काय? काय म्हटलं तुम्ही? मी खडूस आहे? राजवीर चिडून विचारतो. आणि त्यानंतर त्याच्या एवढ्या बोलण्यावर जान्हवी आपली जीभ दाताखाली चावून धरते. तिला फ्लोमध्ये काय बोललं हे कळलंच नव्हतं. राजवीरने उलट विचारल्यावरच तिला जाणवतं की ती पुन्हा जरा जास्तच बोलली आहे. नाही, तसं काही नाही. मी तेच म्हणत होते की तुम्ही हसता तेव्हा खूप चांगले दिसता, पण हे मी तशी शकल ठेवता. आणि बाकीचं ते तुम्हाला ठाऊकच असेल. ती स्वतःची गफलत झाकत म्हणते. काय? मला ठाऊक असेल? तो परत विचारतो की नाही, की तुम्ही खडूस आहात की नाही ते तुम्हालाच माहिती असेल ना. जान्हवी हुशारीने उत्तर देते. तुम्हाला मी खडूस वाटतो काय? तो पुन्हा विचारतो. आणि त्यानंतर मला वाटण्याने काय होतं, सगळ्यांनाच तसं वाटतं, जान्हवी म्हणाली. जान्हवी डोळे गोल करत म्हणते, कोण कोणाला वाटतं मला सांगाल? मलाही माहीत असू द्या की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. राजवीर तिच्या जवळ येत विचारतो. आणि त्यानंतर त्याच्या जवळ येण्याने जान्हवी काही क्षण अडखळते, पण मग स्वतःला सावरत म्हणते, ऑफिसमधल्या सगळ्यांना. फरक एवढाच की कोणी सांगण्याची हिंमत करत नाही. तुम्हाला कसं कळलं की सगळ्यांना मी खडूस वाटतो? आणि त्यानंतर तो विचारतो, कारण तुम्ही आहातच. ती खांदे उडवत म्हणते, असं? खरंच असं वाटतं तुम्हाला? तो तिच्या अजून जवळ येत विचारतो. आता दोघांचे चेहरे एकमेकांजवळ अगदी जवळ आले होते. तुमच्या रागामुळे कोण मान्य करणार नाही, पण खरं तेच आहे, जान्हवी आत्मविश्वासाने म्हणते. अच्छा, आणि असं का वाटतं तुम्हाला? सांगाल? राजवीर विचारतो. राजवीर शांत पण खोल आवाजात विचारतो. याच वेळी लिफ्ट अचानक जोरात हलू लागते आणि त्यावेळी जान्हवी घाबरून जाते. क्षणाचाही विलंब न करता राजवीर तिला उचलून आपल्या मांडीवर बसवतो. त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट पकडतात आणि तो तिला स्वतःजवळ ओढून घेतो. जान्हवी ही घाबरून त्याच्या गळ्यात हात टाकते. दोघांचे कपाळ एकमेकांना टेकलेले, तिच्या अंगावर त्याची छाती लागलेली. लिफ्ट पुन्हा स्थिर झाल्यावर दोघे थोडे शांत होतात. जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहत हलक्या आवाजात म्हणते, थँक्यू. थँक्स. राजवीर तिच्या गालावरील तिळाकडे झुकतो. त्यांच्या श्वासांचा उष्ण स्पर्श चेहऱ्यावर जाणवताच जान्हवी डोळे मिटून घेते. तिला जाणवत होतं जणू एखादा नशा तिच्यावर चढत आहे. तिचा स्वतःवरचा ताबा सुटू लागला होता. राजवीर तिच्या तिळावर ओठ टेकवतो आणि डोळे मिटून त्या क्षणात हरवून जातो. तो क्षण दोघांसाठी शांत, सुखद आणि मोहक होता. त्याला तर असंही वाटत होतं की लिफ्ट कधीच ठीक होऊ नये आणि जान्हवी त्याच्या बाहुपाशातच राहावी. तो तिच्या गालावर प्रेमाने किस करायला लागतो आणि त्यानंतर पण तेव्हाच लिफ्टचे दार उघडू लागतं. दार उघडताना पाहताच जान्हवी घाबरून त्याच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करते. राजवीरही पटकन तिला सोडून उभा राहतो. बाहेर मिस ॲना उभ्या असतात. त्यांनी दोघांना इतक्या जवळच्या अवस्थेत पाहिलेलं असतं. जान्हवी गडबडून आपला सामान उचलू लागते आणि त्यानंतर राजवीरही पटकन आपले शर्ट ठीक करू लागतो. दोघेही लिफ्टमधून बाहेर आले. मिस ॲना राजवीरच्या अगदी जवळ येत त्याच्या छातीवर हात ठेवत विचारू लागली, सर, आपण ठीक आहात ना? मिस ॲना त्याला असा हात लावताना पाहून जान्हवीला फार विचित्र वाटलं. जणू काही तिचीच एखादी वस्तू दुसऱ्याने वापरल्यासारखं. मिस ॲना इतकं जवळ येणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. तिच्या मनात येत होतं त्या हातालाच तोडून टाकावं.
पण तिने स्वतःला जबरदस्त आवर घातला आणि राग दाबत तिथून निघून गेली. राजवीरलाही मिस ऐना त्याला असा हात लावणं अजिबात आवडलं नाही. त्याने तिचा हात झटकतच म्हटलं, मी पूर्णपणे ठीक आहे आणि आपल्याला माझी काळजी करण्याची गरज नाही. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. राजवीरच्या या वागण्यामुळे मिस ऐना त्रासून गेली. अभि त्या मुलीसोबत तर चिकटलाच होता आणि माझ्या वेळेला नखरे, ती त्याच्या मागे बडबडत राहिली. सीढ्या उतरून बाहेर येताच राजवीरने पाहिलं, विक्रम जान्हवीची वाटच पाहत उभा होता. आणि त्यानंतर, हा अजून इथेच काय करतोय हा? पक्क जान्हवीला न्यायला आला असेल. अगदी अगदी ड्रायव्हरसारखं. राजवीर चिडत मनातच म्हणाला. त्याने घाईघाईने आवाज दिला, जान्हवी, मिस जान्हवी. राजवीरचा आवाज ऐकून जान्हवी थांबली. पण वर जे काही पाहिलं होतं त्यामुळे ती अजूनही रागात होती, जळत होती आणि दुखावली सुद्धा होती. जी बोला. आणि एक गोष्ट सांगते, माझे वर्किंग अवर्स संपलेत. शिवाय तुमची लिफ्ट खराब झाली म्हणून माझा अतिरिक्त वेळ वाया गेला. ती थोड्या चिडचिडीत स्वरात बोलली. चिंता करू नका, त्याचं पेमेंट होईल. राजवीर तिच्या बोलण्यावर खवळून म्हणाला. आणि त्यानंतर, नको, मला पेमेंटची गरज नाही. इतकं म्हणून ती निघू लागली. या, मी तुम्हाला घरी सोडतो. मी सुद्धा त्याच दिशेला जात आहे. राजवीर तिला थांबवत म्हणाला. नको, थँक्स, मी निघते. ती पुन्हा निघून जाऊ लागली. हो, मला माहीत आहे तू कोणासोबत जाणार. राजवीर मनातच कुरकुरला. अचानक तो गंभीर होत म्हणाला, नाही, तुम्ही जाऊ शकत नाही. आता आपण हॉस्पिटलला जाणार. का? मी हॉस्पिटलला का जाऊ? जान्हवी खांदे उडवत म्हणाली. आत्ता जे घडलं त्यात तुम्हाला काही दुखापत झाली असेल, बस. आता मला काही ऐकायचं नाही. राजवीर आदेश देतच तिचा हात पकडतो आणि तिला सोबत घेऊन चालू लागला. पण ठीक आहे, मला काही झालेलं नाही. कशाला ही जबरदस्ती? जान्हवी विरोध करत म्हणाली. पण राजवीर तिचं एकही ऐकायला तयार नव्हता. शेवटी जान्हवीकडे त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हॉस्पिटल हा तर फक्त बहाणा होता. राजवीरला फक्त एवढंच हवं होतं की जान्हवी विक्रमसोबत जाऊ नये. म्हणूनच त्याने हॉस्पिटलचं कारण केलं. राजवीरची गाडी आली तेव्हा विक्रमला बाईक घेऊन बाजूला सरकावं लागलं. जान्हवी राजवीरसोबत गाडीत बसली. ती चिडून म्हणाली, खरं पाहिलं तर तुम्हालाच हॉस्पिटलची गरज आहे. मला तर तुम्ही काही ठीक वाटत नव्हता. म्हणूनच सगळे विचारत होते, सर, आपण ठीक आहात? राजवीर काही बोलणार इतक्यात जान्हवीचा फोन वाजला. आणि त्यानंतर राजवीरला शक्य असतं तर तो फोन उचलूच दिला नसता. पण तिचा वर्किंग टाईम संपला होता. तो काही करू शकत नव्हता. जान्हवीने स्क्रीनकडे पाहिलं. विक्रमचा फोन होता. हॅलो. हो, बोल विक्रम. ती फोन उचलून म्हणाली. आणि ते ऐकताच राजवीरचा राग उसळला. त्याने चिडून मूठ घट्ट आवळली. कुठे आहेस जान्हवी तू? मी किती वेळापासून ऑफिसच्या बाहेर उभा राहून तुला मेसेज करत होतो. तू अजूनपर्यंत आलीच नाहीस. मी तुला फोनही केले पण तुझा फोन लागलाच नाही, विक्रम फोनवर म्हणत होता. राजवीर प्रयत्न करत होता की जान्हवी फोनवर काय बोलते आहे ते ऐकावं, पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. मी तर ऑफिसमधून निघूनही गेले. मी तुला पाहिलंच नाही. नाहीतर मी कधीच गेली नसते. सॉरी, मला माहीतच नव्हतं की तू माझी वाट बघत आहेस. जान्हवी विक्रमला माफी मागते. विक्रमची माफी मागत म्हणाली. हे ऐकून राजवीरचा राग आणखी वाढला. तरीही तो स्वतःला काबूत ठेवून शांत बसला होता. राजवीर मनातच पुटपुटला, चांगलं झालं तिला माहिती नव्हतं, नाहीतर सॉरी बोलते. यात एवढं काय मोठं झालं? त्याच्याकडे काही महत्त्वाचं काम आहे असंही नाही. आणि तिला माहिती असतं की तो बाहेर उभा आहे तर ती कधीच गेली नसती. बरं झालं
तिला ते समजलं नाही. इट्स ओके, तुला सॉरी बोलायची काही गरज नाही, विक्रम म्हणाला. आणि त्यानंतर ओके बाय असं म्हणत जान्हवीने फोन ठेवला. फोन कट होताच राजवीरने तिला विचारलं, कोणाचा फोन होता? जणू तो तिचा फोन ठेवण्याचीच वाट पाहत होता. आणि त्यानंतर जान्हवी उत्तर द्यायच्या आधीच राजवीर चिडून म्हणाला, आता कृपया असं म्हणू नकोस की पर्सनल कॉल होता, कारण बिझनेस कॉल तर तुला येतच नाहीत. आता तो स्पष्टपणे त्रासलेला होता. हो, पण त्याने तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हाला का जाणून घ्यायचं आहे? जान्हवी तितक्याच गंभीर आवाजात म्हणाली, मला माहिती आहे तू कोणाशी बोलत होतीस. मी जान्हवी, राजवीर म्हणाला. जान्हवीला थोडी उत्सुकता वाटली. कोणाशी बोलत होते सांगा ना, जान्हवी म्हणाली. माझ्या त्या एम्प्लॉईशी, ज्याला मी एका आठवड्यासाठी सस्पेंड केलं आहे, बरोबर ना? राजवीरने भुवया उंचावत विचारलं. जान्हवी एकदम थबकली. तिचं तोंड आश्चर्याने उघडंच राहिलं. तोंड बंद करा, राजवीर म्हणाला आणि परत बाहेर पाहू लागला. जान्हवीने धीर एकवटून विचारलं, तुम्हाला कसं कळलं की मी त्याच्याशी बोलत होते? बस, कळलं होतं, राजवीर शांतपणे म्हणाला. त्याचं नाव तरी आठवतं का? जान्हवीनं विचारलं. आणि त्यानंतर नाही आठवत, तो सरळ म्हणाला. तुम्हाला स्वतःच्या एम्प्लॉईचं नावही आठवत नाही? जान्हवीने प्रश्न केला. मी नाव लक्षात ठेवण्यात खूपच कच्चा आहे. तुमचं आठवतं ना, तेवढं पुरेसं आहे, असं म्हणत तो तिच्या थोडा जवळ आला. हे ऐकून जान्हवी हलकीशी लाजली. तेवढ्यात हॉस्पिटल आलं. जान्हवी चेकअपसाठी आत गेली. राजवीर बाहेर बसून थांबला. अर्ध्या तासानंतर जान्हवी बाहेर आली. सगळं ठीक आहे, डॉक्टरांनी काय सांगितलं? राजवीरने तिला पाहताच विचारलं. हो, सगळं ठीक आहे, फक्त हा काहीतरी टॉनिक दिले रात्रीसाठी, बाकी काही समजलं नाही. जेव्हा सगळं ठीक आहे तर मग टॉनिक कशाला? थोडं विचित्र नाही का? जान्हवी चकित होत म्हणाली. काही विचित्र नाही, राजवीर तिच्या हातातून पर्ची घेत म्हणाला. ती काही बोलणार इतक्यात त्यानेच तिचं बोलणं तोडत म्हटलं, चला मी औषधं घेऊन देतो. नको, खरंच गरज नाही, मला वाटत नाही मला हे टॉनिक लागू शकेल. मी अगदी ठीक आहे, जान्हवी म्हणाली. राजवीरने अचानक विचारलं, वैसे तुम्ही केव्हा केलं? काय? जान्हवी एकदम गोंधळी. तिला समजतच नव्हतं की राजवीर नेमकं कशावरून बोलतो आहे. MBBS खूप ज्ञान होतेस आजकाल, राजवीर चिडक्या सुरात जान्हवीला म्हणाला. राजवीरच्या बोलण्यावर जान्हवीने चेहरा वाकवला. इतकं तर एखाद्या अनपढालाही समजतं. मी तर शिकलेली आहे, स्वतःवर खुश होत ती म्हणाली. आपलं तोंड बंद ठेवण्यासाठी काय घेतात तुम्ही? राजवीर तिच्याकडे रोखून पाहत रागाने म्हणाला. राजवीर ती नजर पाहून जान्हवी लगेच शांत झाली. तो मेडिकलच्या दिशेने चालू लागला आणि जान्हवीही त्याच्या मागे चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत चालत आली. खडूस कुठला, ती मनातच पुटपुटली. आपण चेकअप करून घेतला ना, तिने विचारलं. मला गरज नाही, राजवीरने सरळ उत्तर दिलं. का गरज कशी नाही? माझ्यासाठी ही सवयच आहे, मला हे सारं होतच राहतं, राजवीर शांतपणे म्हणाला. माझ्यासाठी ही नवीन आहे, फक्त तुमच्या हट्टीपणामुळे आले इथे, नाहीतर मला काहीच गरज नव्हती. जान्हवीने तितक्याच ठामपणे उत्तर दिलं. ओ रिअली? त्याने भुवया वर करत तिला बघितलंही नाही. हो नक्कीच, जान्हवी ही कॉन्फिडंट. ठीक आहे, इथं मेडिकल आहे, तुमची औषधं घेऊन टाकूया, राजवीर म्हणत तिकडे वळला. माझ्या मते त्याची गरज नाही, जान्हवी पुटपुटली. कमी घ्यायची असेल तर कमी घ्या, तो आज जात म्हणाला. पण जान्हवी काही बोलणारच होती, पण राजवीरने न ऐकता पर्ची देत म्हटलं, हे द्या. जिद्दी माणूस ती त्रासलेल्या आवाजात मनातच म्हणाली. मेडिकलवाला टॉनिकची बाटली आणि बिल लिफाफ्यात ठेवून दिलं. राजवीरने कार्ड स्वाईप केलं आणि लिफाफा जान्हवीच्या हातात दिला.
जान्हवीने त्यातून बिल काढलं आणि तिचे डोळे मोठे झाले. 10,000 एवढ्या बाटलीचे अगदी लूट आहे ही. नाही नाही पाहिजे मला, परत देऊया, ती जोरात बोलू लागली. ती खूपच मोठ्याने बोलत असल्याने राजवीरने तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हटलं, किती मोठ्याने बोलता तुम्ही मिस जान्हवी. त्याने तिचा हात पकडून तिला बाहेर नेलं आणि थेट गाडीत बसवलं. डॉक्टरांनी सांगितलं आहे, म्हणजे गरज असेल रात्रीपासून घेऊन टाका. आता यावर आणखी चर्चा नाही. राजवीर रागाने तिला डोळे दाखवत म्हणाला. हो ठीक आहे. जान्हवीने तोंड फुगून शांत बसली. थोडा वेळ ती खिडकीकडे बघत शांत होती. मग अचानक तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य आलं. ती राजवीरकडे वळली. एक विचारू, ती गोड स्माईल देत म्हणाली. मीही तेच विचार करत होतो. इतक्या वेळापासून तुम्ही शांत कशी. तो तिला चिडवत म्हणाला. मला कळत नाही तुम्हाला माझ्या बोलण्याची अडचण काय आहे. स्वतःला बोलायचं नसतं आणि मी बोलले तर तेही नाही आवडत. जान्हवी थोडी चिडून बोलली. अहो, आता मी बोलू देत नाही म्हणून इतकं बोलता आहात. जर बोलू दिलं तर काय कराल. तो पुन्हा टोमणा मारत म्हणाला. ठीक आहे, नाही बोलणार. ती रुसून खिडकीकडे बघू लागली. जान्हवीचं असं नाक फुगून बसणं पाहून शेवटी राजवीर म्हणाला. अच्छा ठीक आहे, विचारा. काय विचारायचं होतं. आणि त्यानंतर नाही, राहू द्या, आता काही विचारायचं नाही. ती अजूनही रुसलेली होती. अरे यात रागवायचं काय होतं. विचारा ना, जे विचारणार होती ते. राजवीर तिला अगदी सौम्यपणे म्हणवू लागला. मी तर फक्त तुमचं नॉलेज चेक करत होते. जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणाली. हो विचारा ना, माझा IQ लेव्हल खूप चांगला आहे. माझ्या काळात मी टॉपर होतो. राजवीर आपला कोट नीट करत आत्मविश्वासाने म्हणाला. हो तर तुम्ही म्हणत होता की तुम्हाला नाव लक्षात राहत नाहीत. मग सांगा, मिस्टर मेहतांचं नाव आठवतं का. हो नक्की आठवतं, राजवीर एकदम कॉन्फिडन्समध्ये म्हणाला. मग सांगा, जान्हवीनं विचारलं. मिस्टर मेहता, व्हेरी सिम्पल. राजवीर खूपच आरामात उत्तर देतो. व्हेरी फनी. हा हा हा, मला अजिबात हसू नाही आलं, जान्हवी चिडवत म्हणाली. यात काय फनी होतं. राजवीर जेन्युइनली आश्चर्याने विचारतो. हेच तर, नाव सांगा. ते तर मीही सांगितलं, जान्हवीने मुद्दा पकडत सांगितलं. मिस्टर मेहता हेच नाव आहे त्यांचं, राजवीर ठामपणे म्हणाला. मेहता एवढंच नाव होतं. काहीही. जान्हवीने डोळे फिरवत म्हणाली. हो, मी त्यांना ह्याच नावाने हाक मारतो, मला तेवढंच आवडतं. राजवीर सफाई देत म्हणाला. तुम्हाला तुमच्या खास एम्प्लॉईचं नावसुद्धा लक्षात नाही, ही खूपच वाईट गोष्ट आहे, जान्हवीने अतिशय आश्चर्याने म्हटलं. असं नाही, मला जितकं आठवायला पाहिजे तेवढंच आठवतं. मी कधी विचारलंच नाही त्यांचं पूर्ण नाव. माहिती नसताना आठवणार तरी कसं. राजवीर पुन्हा स्पष्ट करत म्हणाला. ओ व्हेरी बॅड, खूपच वाईट. जान्हवीनं खिल्ली उडवली. चला ते सोडा, मला सांगा, मिस्टर मेहतांना जी असिस्ट करते, जिने आज तुम्हाला विचारलं होतं की सर तुम्ही ठीक आहात ना, तिचं नाव काय आहे. आता जान्हवी थेट मुद्द्यावर आली होती. ती कित्येक वेळेपासून विषय गोल गोल फिरवत होती. राजवीरने आधी सांगितलेलं मला तुझं नाव लक्षात आहे आणि तेच महत्त्वाचं आहे, हे ऐकून ती खूप खुश झाली होती. म्हणूनच ती तपासून पाहू इच्छित होती की राजवीरला मिस एनाचं नाव खरंच आठवतं का. आणि तिच्या मनापासून इच्छा होती की त्याला ते नाव आठवू नये. तिचे नाव काय होतं बरं. राजवीर कपाळावर आठ्या घालत विचार करू लागला. त्याला मिस एना यांचे नाव आठवत नाही हे पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल उमटली. काहीतरी होतं, कालच सांगितलं होतं तिनं, काय होतं ते आठवतच नाही. राजवीर अजून ताण देत म्हणाला.
काही नाही, राहू द्या, इट्स ओके. नसेल आठवलं तर काय झालं? जान्हवीने त्याला रिलॅक्स करत म्हटलं. हो, मी नाव लक्षात ठेवण्यात खूपच खराब आहे. कालच सांगितलं होतं तिने, पण मला काहीच आठवत नाही. राजवीर खांदे उडवत म्हणाला. काही हरकत नाही, जान्हवी शांतपणे म्हणाली. अखेर जान्हवीच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिला मनातूनच हवं होतं की राजवीरला मिस एना यांचं नाव आठवू नये, आणि तसंच झालं. तेवढ्यात जान्हवीची बिल्डिंग आली. ती कारमधून उतरली. राजवीरही तिच्यासोबत उतरला. ओके बाय, जान्हवीने हात हलवत निरोप दिला. बाय, राजवीरनेही शांतपणे उत्तर दिलं. आजही जान्हवीने त्याला घरात येण्यासाठी निमंत्रण दिलं नाही. ती नजरेआड झाल्यावर राजवीरही कारमध्ये बसून निघून गेला. जान्हवी मोठ्या स्माईलसह घरी पोहोचली. लिफ्टमध्ये राजवीरसह घालवलेले क्षण सतत डोक्यात येत होते, आणि अचानक तिला आठवलं, राजवीरने तिला किस केलं होतं. जान्हवीच्या गालावर आपोआप हात गेला. तिचे दोन्ही गाल लाजेने लाल झाले होते. तेवढ्यात तिला आठवलं की ती नक्की काय विचार करत होती. ती एकदम भानावर आली. काय काय विचार करतेस तू जान्हवी? तो तर फक्त एक अपघात होता. मुद्दाम थोडंच केलं त्याने. तो मला किस का करेल? चुकून, फक्त चुकून झालं. मुद्दाम केलं असतं तर मी कशी दिली असती परवानगी? आज माझं डोकंच फार जास्त चाललंय. चला, अंघोळ करून घेते, मग सगळं ठीक होईल. तिने स्वतःला समजावून सांगितलं. अंघोळ करून जान्हवी टॉवेलमध्येच येऊन बेडवर पडली. परत परत तिच्या डोक्यात राजवीरच येत होता. तिला समजत नव्हतं की आज ती एवढी खुश का होती. तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि अचानक ती गाणं लावून बेडवरच नाचू लागली. इकडे राजवीरचीही तीच अवस्था. कपडे बदलून तो जिममध्ये वर्कआउट करत होता. जितकं दूर राहायचं ठरवतो तितकंच तिच्या जवळ जातात सगळं विसरतो. मी तिला किस कसा काय केला? गर्लफ्रेंड आहे थोडी माझी. आता काय काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल? तो स्वतःशीच पुटपुटत होता. असं कुणाला किस करणं, तेही तिच्या परवानगीशिवाय, चुकीचं आहे राजवीर. काय होतं मला आज तिच्या जवळ जाताच? कंट्रोल का सुटतो? मी वेडा होत नाहीये ना? तो स्वतःवरच चिडत बोलला. हेवी वर्कआउट नंतर तो अंघोळ करायला वॉशरूममध्ये गेला. अंघोळ करून बाहेर आला तर टॉवेलमध्येच उभा राहून आरशात स्वतःकडे पाहिलं. तो खूप हॉट दिसत होता. तेवढ्यात जान्हवीचं वाक्य त्याच्या आठवणीत आलं. स्माईल करता तेव्हा तुम्ही खूप छान दिसता. ते आठवताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं, आणि त्यानंतर पण लगेचच तो भानावर आला. मी खरंच वेडा होईन. काहीतरी करावं लागेल, नाहीतर त्या पागल मुलीच्या जवळ राहून मीही पागल होईन. असर तर आता जाणवायलाही लागलाय नाही. उद्याच डॉक्टरला भेटतो, तेच बेस्ट. असं बोलून त्रासलेल्या मनाने तो कपडे घालून लॅपटॉपवर काम करू लागला. मिशाचा प्रसंग. मिशाने सकाळपासूनच तोंड फुगवलेलं होतं. तिने दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं. आई काही केल्या तिला मानत नाही. हे पाहून तिने आईला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन केला. सुनीताजी कितीतरी वेळा तिला जेवायला बोलवत होत्या. तिच्या आवडीची चाटही मागवली होती, पण मिशाने नकारच दिला. पण मग तिला खुश करण्यासाठी सुनीताजींनी आज तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले होते. चल माझ्या बाळा, आता तरी जेव, सर्व तुझ्या आवडीचं केले, असा हट्टीपणा करायचा नसतो, सुनीताजी प्रेमाने म्हणाल्या. मला नाही खायचं, मिशा म्हणाली. मिशाचं ताट उत्तर होतं. का नाही? सकाळपासून काही खाल्लं नाहीस, चेहरा पांढरा पडेल. मग लग्नात माझी गोड मुलगी सुंदर कशी दिसणार? सुनीताजी पुन्हा समजावत म्हणाल्या. नाही खायचं मला.
तुम्हाला माझी काळजी नसते. लग्न म्हणून आहे, नाहीतर लग्नाच्या दिवशी मी वाईट दिसले तरी काय फरक पडतो तुम्हाला? मेषा चिडून म्हणाली. असं नाही ग बाळा, तू का असं विचार करतेस? महिनाभरात लग्न आहे, अशी उपाशीपोटी कसंच पाठवू तुला इतक्या दूर? चल, हट्ट सोड. सुनीताजीही हार मानायला तयार नव्हत्या. मग मीशा रडत रडत बोलली, मी काही मागितलं की तुम्ही नेहमी नाही म्हणता. कार्तिकला शहरात शिकायला पाठवलं, तेही कुठलाही प्रश्न न विचारता. आणि माझ्या बाबतीत मला सगळं काही कळतं. माझं लग्न लावून माझ्यापासून सुटका करायची आहे तुम्हाला. सुनीताजी हादरल्या. ठीक आहे, रडू नको. बोलते मी तुझ्या भाऊजींशी. शेवटी त्या तिच्या जिद्दीसमोर हार मानल्या. थँक्यू आई, थँक्यू. तुम्ही खूपच छान आहात, मिशा म्हणाली. मिशा आनंदाने आईला मिठी मारते. अच्छा बस, आता मी जाऊन तुझ्या भाऊजींशी बोलते, सुनीताजी मिशाला म्हणाल्या. हो हो, जा आता. मिशा लगेच आईचा हात सोडून उभी राहिली. सुनीताजी तिच्या खोलीतून बाहेर आल्या. हॉलमध्ये सुनीलजी सोफ्यावर बसले होते. कार्तिकचे बाबा, मिशा लग्नाची खरेदी शहरात जाऊन करू इच्छिते, सुनीताजी थेट सांगून बसल्या. दारामागे उभी असलेली मिशा कान लावून सगळं ऐकत होती. हो, मग काय झालं? जाऊ दे तिला, सुनीलजी अगदी शांतपणे म्हणाले. 1 आठवड्यासाठी जायचं म्हणते शहरात, सुनीताजी थोडी काळजीच्या सुरात म्हणाल्या. ठीक आहे, कार्तिकला सांगून ठेव, तो येऊन घेऊन जाईल. त्याच्यासोबत त्याच्या घरीही राहील. आणि त्यानंतर सुनीलजींचं उत्तर ऐकून मिशाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ती म्हणते, तिला जान्हवीच्या घरी राहायचं आहे, सुनीताजी म्हणाल्या. अगं, ते तर अजून चांगलं. जान्हवी तर आपलीच मुलगी. दोन्ही सख्या थोडा वेळ एकत्र घालवतील. लग्नानंतर परत असं भेटणं कठीणच होईल, सुनीलजी आश्वस्त करत म्हणाले. पण शहरात एकटीला पाठवणं? सुनीताजींच्या आवाजात काळजी स्पष्ट होती. त्या बोलताच सुनीलजी लगेच समजून म्हणाले. अगं मिशाच्या आई, तू जास्त चिंता करतेस. काही होणार नाही. काही दिवसांचीच तर मेहमान आहे ती इथे. आणि तिचं लग्न झाल्यावर आपण काय ठरवणार? कुठे जायचं न जायचं ते सगळं ती स्वतःच ठरवेल. तेव्हा आपल्याला विचारणारही नाही ती. म्हणून जाऊ दे, नाही म्हणू नकोस. सुनीताजींना आश्वस्त करण्यासाठी ते शांतपणे समजावत म्हणाले. हे ऐकून मिशा तर आनंदाने अक्षरशः ओरडल्यावर आली. ठीक आहे, मी मिशाला सांगते. सुनीताजी उठल्या. त्या मिशाकडे आल्या आणि म्हणाल्या, तुझ्या बाबांनी मान्य केलं, पण आधी माझ्यासोबत खरेदीला यायचं, त्यानंतर शहरात जा. ठीक आहे, चालेल, जसं तुम्ही म्हणाल तसं, मिशा आईला बिलगून म्हणाली. चल, आता काहीतरी खाऊन घे. सकाळपासून उपवास करून बसली आहेस ना, सुनीताजी म्हणाल्या. हो, चालूया. खूप भूक लागली आहे. मिशा हसत खोली बाहेर आली. किचनमध्ये जान्हवी स्वयंपाक करत होती. तेवढ्यात तनू आत आली. दीदी आल्या का? बस, जेवण जवळजवळ तयार आहे. तुम्ही फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी टेबल लावते, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, तनू संक्षिप्त उत्तर देऊन तिच्या खोलीत गेली आणि फ्रेश होऊन परत आली. दोघी जेवायला बसल्या. तनूने विचारलं, तू अजून सांगितलंच नाही, जॉबचं काय? नवीन नोकरी मिळाली का? नाही दीदी, जान्हवी शांतपणे म्हणाली. मग आज सकाळी कुठे गेली होतीस? तनूने पुढचा प्रश्न केला. जिथे काम करते तिथेच गेले होते. अजून त्यांनी माझ्या जागी दुसरा कर्मचारी घेतलेला नाही. तोपर्यंत मीच काम करते. जान्हवीने सगळी माहिती दिली. अरे वा, हे तर चांगलंच आहे, तनू म्हणाली. हो, तोपर्यंत मी दुसरी नोकरीही शोधून ठेवेन, जान्हवी म्हणाली. थोड्या वेळाने तनूने सावधपणे विचारलं, जान्हवी, एक विचारू का? हो दीदी, बोला.
जान्हवीने मान हलवली. आज सकाळी जो मुलगा आला होता तो तो कोण? त्यावेळी विक्रम, माझ्यासोबतच काम करतो तो ऑफिसमध्ये, जान्हवीने साधेपणाने उत्तर दिलं. आणि त्यानंतर, अच्छा, दिसायला छान आहे. नोकरी नोकरी चांगली आहे, सॅलरीही चांगली असणार. काय वाटतं तुला त्याच्याबद्दल? तनूने हलकंसं हसत विचारलं. हो, जान्हवीने अस्पष्ट उत्तर दिलं. काय हो? तनूला तिचं छोटं उत्तर काही समजलं नाही. मलाही तसंच वाटतं. जान्हवीला तनू काय विचारते ते पूर्णपणे समजलं नव्हतं, म्हणून ती फक्त होकार देत राहिली. म्हणजे तुलाही तो आवडतो? हो, तनू उत्सुकतेने विचारत म्हणाली. काय काय दीदी, तुम्ही काय बोलताय? आता जान्हवीला अर्थ कळायला लागला आणि ती थोडी चिडलेली म्हणाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण भाग खूपच इंटरेस्टिंग आहेत.